निघाला होय आता तर कसं दिसतंय बापू? असंच तू ना एक नंबर. पण खरं तर दहावी नापास व्हायला पाहिजे होतं. अजून गणपती डोंगर खालीवर केला असतास का नाही तर बरोबर मापात आला असतास. आणि आता कॉलेजला गेलाय जरा नीट राहा नाहीतर तिथे बसाल लपडी करत. कसं आहे ना आम्ही कॉलेज म्हणजे लपडी काय जाणं असं तुम्हाला वाटतं? कारण तुमच्या डोक्यात 12 महिने 24 तास तीच असते की रे. बरोबर आहे बाब्या. अरे त्यांनी जे केलं तेच आपण बी करू असं वाटतंय त्यासनी. होय गोट्या ह्याला काय अक्कल नाही आणि तुला मस्ती आली आता काढू का बाहेर राहू दे. तसं नाही आहे दादा. कसं आहे बारकी होतं ना तर सगळं ऐकायचं पण आता नाही कळलं का? हा. होय अंगाला साबण लावतोस का मग तुझ्या काय वास मारतोय अंगाला ए जाड्या तुला काय कळ आता तुम्हाला कळलं तेच की. बरं जाऊ का? कॉलेजचा पण पहिला दिवस आहे आणि एसटीचं बी टायमिंग झालंय. जावा आणि एक काम करा या बाहेरगावच्या पोरांवर भांडणं करू नका आणि जरी केली तरी आम्हाला फोन अजिबात नाही करायचा. लय मोठी झालाय ना तुम्ही तुमचं तुम्ही निस्तारा. मोठ्या भावानी कसं बोलायचं ती बी कळलं बघ की तुम्हाला का फोन करू आम्ही? तुम्ही कॉलेजला असताना काय वाच फुटून आला होता होय? बापूला नसताना तर तुम्हाला ऍडमिटच करायला लागलं असतं. बरोबर बोललास बाबा. अरे चापटी की म्हणजे एवढं बी नाही. आपली थोडी दारादारी झाली होती. लोकांनी काय एवढ्याच एवढं करून सांगायचं होय. निल्या असा का उभा आहे धरून आणल्या ग? कॉलेजला जायचं म्हणत नाही काय? आई बापाचं नाव काढ बाबा. गावाला आता फक्त तुझ्याकडनंच अपेक्षा आहेत. ह्यांच्याकडनं काय व्हायचं नाही. आपल्याच्याने बिघाय झालं नाही. बरं जावा नकाच्या ना झाला का शेणी पोरायची जावा. तेवढं तुझं पटतं बरं काय बाप आपल्याला. जाऊ का आम्ही? आपण माणूस आहेच तसा त्यांच्यासारखा नाही. ए बाबा तू नक्की कुणाच्या बाजूनेच ती ठरवू. अरे तुमच्याच की. तुम्ही तुमचं बसा काहीतरी करत. काही पे नजर काही पे निशाणा.